भावेश नाईक स्ट्राइक एंड वरती भावेश नाईक आणि पहिला चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे, फसलेला प्रयत्न शैलेश निवंगुणेश त्यांच्या पाठीमागे आपण बघणार आहोत. गोलंदाजीसाठी हर्षवर्धन सांगळे पुणेकर विरुद्ध मुंबईकर म्हणू शकतो आपण. यस, मुंबईकरांसाठी आपण बघतो की जे बृहन्मुंबईमध्ये राहतात त्या लोकांनाच मुंबईकर म्हटलं जातं, परंतु पुणेकरांसाठी मुंबईकर म्हणजे काय की आम्ही खोपोलीत गेलो की मुंबईकर. त्यामुळं रायगड जिल्ह्यातले कोणी खेळाडू असेल तर आम्ही मुंबईकरच असं संबोधतो. तर इथे भावेश नाईक, योगेश पवार, सलामीची जोडी मैदानामध्ये. हर्षवर्धन सांगळे सातत्यानं लीडिंग बॉलर. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, हेलिकॉप्टर, वंडरफुल, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. काय शॉट आहे, हे एक्झिक्युशन अत्यंत जबरदस्त आहे. तुम्ही कसा प्रोड्यूस करता हा शॉट. खेळाडूंची अलौकिक प्रतिभा तिथे कामाला येते आणि या प्रतिभेचा संगम ज्यावेळेस इथे होतो, वाह, नेत्राचे पारणे फिटतात. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, एक धाव प्राप्त होऊ शकते तिथे, थोडासा उशिरानं पोहोचेल. फलकावरती धावा 9, षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू. एकदा बालगंधर्वांना विचारलं की हा राग तुम्ही कुठून शोधला, तो म्हणाला शोधला वगैरे काय नाही, तो तिथेच होता, मी असाच मला मिळाला, त्याला शोधायची काही आवश्यकता नाही. क्रिकेटमध्ये ते तसंच असतं की आपण पाहतो एखादा अद्भुत शॉट येतो फलंदाजाकडून, आपण म्हणतो वाह आईला काय शॉट आहे. खेळाडूला विचारला अरे तू कसा खेळला, नाही त्याने बॉल टाकला मी मारला. पण टाकला आणि मारला इतकं नसतं. वाह, पाहणाऱ्याचे डोळे जरी तृप्त होत असतील ना, पण मला वाटतं खेळणाऱ्याला मात्र काटे टोचलेले असतात तसा फटका खेळताना. आज एक अद्भुत दुनिया फटक्यांची इथे भावेश नाईक उलगडताना. फलकावरती धावा 10, षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 10 ऑन बोर्ड. हर्षवर्धन थांबायचं, इथे थांबायचं नाहीये. आता थांबायचं नाही. आहा, वाह वाह वाह, आज नेत्राचे पारणे फिटत आहेत, डोळे तृप्त होत आहेत. भावेश नाईकच्या फलंदाजीनं प्रेक्षकांना वेड करून टाकलंय. षटकार, 6 धावा इथे मिळणार आहे. 16 फलकावरती, षटक पहिलं संपणार आहे. पहिल्या षटकामध्ये 16. तर नेक्स्ट बॉलर कुलदीप धायबर पुढे येतोय. मागचं षटक, मागची मॅच आपण पाहिली होती, कुलदीपनं खरं तर विजयाचा सूर्य दाखवला असं म्हणू शकतो आपण. त्यानं धावा रोखल्या शेवटच्या षटकामध्ये, 4 धावा राहिल्या, अन्यथा असं वाटलं होतं की त्या षटकामध्ये मॅच संपणार आहे. आणि काय हेमंत उत्तेकरनं बॉलिंग केली, वाह, आज कमालीची मॅच राहिली. विशेष म्हणजे गायत्री 11 साठी, विशेष म्हणजे अंकुशदादा पाटील 11 साठी. योगेश पवार ऑन स्ट्राईक. मागची मॅच योगेश पवारनं एक हाती जिंकून दिली होती. तर तोच योगेश पवार तुम्ही बघितलं असेल की तो शेवटच्या क्षणापर्यंत बॉल बघतो. हो हो हो, खराब क्षेत्ररक्षण, तिथे मिळणार आहे 4. ही एक खासियत असते ज्या खेळाडूंना लेदर बॉलचा सराव आहे. विशेष म्हणजे ते काय करतात की बॉल बॅटवरती येईपर्यंत बघतात, आणि जे स्पेशल टेनिस बॉल क्रिकेटर आहेत ते बघत नाहीत, ते टप्पा बघतात आणि बॅट फिरवतात, जोरात फिरवतात. योगेशचे जे मागच्या मॅच मध्ये जे शॉट होते ना, ते त्याच्या प्रतिभेचा एक अद्भुत संगम होता. यावेळेस हो 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 हो, इथे पाहायचंय हिट विकेट असणार आहे का योगेश, निश्चित असणार आहे. फलंदाज बाद होणार आहे. पहिला धक्का 20 वरती, पहिला धक्का या ठिकाणी गायत्री 11 ला. श्री 11 विरुद्ध गायत्री 11. स्वर्गीय अंकुश दादा पाटील 11 अर्थात श्री 11 आणि गायत्री 11 योगेश सरकार गायत्री 11. या दोन संघामध्ये ही लढत आहे. 2 षटकांचा सामना आहे. खरं तर उद्या देखील आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे, कारण आज आपण मॅच मला वाटतं 9:30 ला आपण काहीतरी सुरू केली होती. मला वाटतं त्यापेक्षा जास्त उशीर झाला होता. उद्या 8 वाजताच मॅचेस सुरू करावे लागतील तर सगळ्या मॅचेस व्यवस्थित कंप्लीट होऊ शकतात. 12 मॅचेस एका दिवसामध्ये कव्हर करणं नॉट अ जोक. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे, आणि मानाचा करंडक डीडी स्पोर्ट्सचं आयोजन म्हणजे ते त्यात मुरलेले आहेत. काय करायचं त्यांना माहीत आहे, प्लॅन्स परफेक्ट आहेत, आणि विशेष म्हणजे मेहनत करण्याची अद्भुत क्षमता या मंडळींकडे आहेत.
क्रिकेटवरती भरभरून प्रेम आहे आणि त्यामुळेच मानाचा करंडक नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला असतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल अजित मोहिते. बिग स्टार, सुपरस्टार, द ग्रेट सुपरस्टार अजित मोहिते स्ट्राइक एंडवर. कुलदीप धायबर त्याच्या समोर आहे. लेंथ बॉल. ओहो, इथे धावाची संधी असू शकते आणि निर्णय येईल पंचांकडून. अजित मोहिते बाद. घ्यायचंय नाही घ्यायचंय, शेवटी आपण बघितलं अजित मोहितेनं धाव घ्यायला सुरुवात केली, कारण भावेश नाईक बाद होणं संघासाठी परवडणार नव्हतं. त्यामुळे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. हे समर्पण क्रिकेट शिकवतं आपल्याला. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलं, मात्र असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, समर्पण केलं, प्राणांचं समर्पण केलं, प्राणार्पण केलं, म्हणून स्वराज्य उभं राहिलं, स्वातंत्र्य मिळालं. अनेक क्रांतिकारकांनी आहुती दिली आपल्या प्राणांची. क्रिकेटमध्ये सुद्धा ते समर्पण बघायला मिळते. ओहो, यासाठीच त्याला स्ट्राईकला आणलं होतं, मात्र मोठा फटका खेळूनही फार काही मिळणार नाहीये. डोंगर पोखरल्यानंतर काय हाताला लागतं आपल्याला माहिती आहे, आणि तसंच झालं इथे. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात फलकावरती येणार आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. स्पीड अप करा मॅच. कुलदीप धायबर मात्र 5 धावा या षटकामध्ये. एक फलंदाज टिपलाय. एक चौकार जरूर आलेला आहे, तो म्हणजे आपण पाहिलं होतं की ओ हो इथे लोअर फुल टॉस वरती दिमागदार षटकार. 6 धावा. भावेश नाईक. भावेश नाईक नाही तर नायक आहे तो. या मॅचचा फलंदाजीतला कणा आहे, नायक आहे, आणि त्यानं दाखवून दिलं इथे. शेवटच्या चेंडू पर्यंत स्लोवर 1 जरूर होता. आकाशामध्ये उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफ चेंडूच्या खाली पोहोचतोय, नाही होऊ शकत कॅच. 2 धावा पूर्ण होतील भावेशला, आणि अर्थातच थ्रो खराब आहे. 3 धावा मिळणार आहेत. या 3 धावांबरोबरच पोहोचेल गायत्री 11. 30 धावा 2 षटकामध्ये. विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. मानाचा करंडक. स्पर्धेची महती मोठी आहे, आयोजकांचे कष्ट मोठे आहेत, आणि इच्छाशक्ती जबरदस्त आहे, आणि त्यामुळेच प्रसिद्धीच्या नवनवीन कक्षा ही स्पर्धा निर्माण करते. हिमालय उभे करते आपल्या कर्तृत्वाचे. म्हणून आयोजक टीमला मी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर या मैदानावरती मी दुसऱ्यांदा समालोचन करतोय, त्यामुळं आयोजकांविषयी मला फारशी जास्त माहिती नाही आहे, पण ज्या पद्धतीनं आपलं आयोजन आहे, निश्चित आपलं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. कौतुकांची फुलं निश्चित प्रकारे आयोजकांवरून टाकली पाहिजेत. छानसं आयोजन आहे. आयोजनाला निश्चित प्रकारे माझ्या शुभेच्छा असतील. आणि पिंटू भाऊंनी दरवर्षीप्रमाणे मला फोन केला, या स्पर्धेला आलं पाहिजे, इच्छा व्यक्त केली, आणि आता तर काय कोणाला फारसं काही काम नसतं, त्यामुळं नाही म्हणायचा प्रश्नच नाही. तर मनापासून धन्यवाद देतो. दीपक मंडले सरांना देखील छानसं सहकार्य केलं, आणि आज इथे येण्याचं भाग्य लाभलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो, आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सुंदर समालोचन दिवसभराच्या सत्रात आमचे मार्गदर्शक, प्रसिद्ध समालोचक, प्रगतशील शेतकरी नरेशजी डोमे सर यांच्या माध्यमातून आपण पाहतो. ज्यांचं 12 देणं आणि फवारणी पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं त्यांच्या बाईटच्या माध्यमातून. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खूप महत्वाची मॅच आहे. क्वार्टर फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सकाळच्या सत्रात एका टीमनं सेमीफायनल गाठली, तर आता दुसरी टीम जी सेमीला जाऊन पोहोचणार आहे ती मात्र कोणती, याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. स्वर्गीय अंकुशदादा पाटील श्री 11 आणि त्यांच्या विरोधात योगेश सरकार गायत्री 11. प्रदीप नैनिट अँड कंपनी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. अगदी आपण पाहतोय योगेश सरकार
सर्वप्रथम फलंदाजी केली, 30 बनवल्या 2 षटकांमध्ये आणि या 31 धावांचं टार्गेट समोर या ठिकाणी मात्र जे ठेवले गेले. सायंकाळचं सत्र, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अगदी आपण पाहतो आहे. मानाचा करंडक, नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही क्रिकेटची स्पर्धा. आज पहिला दिवस आणि या अंतिम सामना अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना. सलामीची जोडी अगदी आपण पाहतोय, मयूर आणि अक्षय, अजय कदम आणि मयूर कारंडे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आशिष मेहरुल अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 31 धावांचं लक्ष. पहिला चेंडू एक्सप्रेस अगदी आपण पाहतोय, वेगवान यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावताना पाहायला मिळतोय. षटकार किंग म्हणून मयूर कारंडेची ओळख आहे. अगदी आपण पाहतोय आपली आक्रमकता दाखवणार का मैदानाच्या आतमध्ये, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. खूप महत्वाचा दिवस, ही 2 षटकं सांगून जातील. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे की विजेता कोण, सेमीफायनल मध्ये जाऊन कोण दाखल झालाय. आज जर पाहिलं तर संपूर्ण पुण्यनगरी असेल, संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट असेल, सगळ्यांच्या नजरा या क्रीडांगणाकडे लागून आहेत. बरेच जण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून जोडले गेले असतील, त्यांचंही स्वागत आमच्या डीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल, काय गोलंदाजी केली जाते, धारदार गोलंदाजी. आशिष मेहरुल हे नाव देखील टेनिस विश्वाला अगदी आपण पाहतोय नौकनायक. रबर बॉल देखील चांगलं खेळतो अगदी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना 2 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एक एक चेंडू खूप महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर आहे षटकार किंग मयूर कारंडे. यावेळेला उसळी घेतली आहे चेंडूनं आणि त्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आशिष मेहरुल सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. फ्रंट फुट वरती आले, आकाशाच्या वेज चेंडूने घेतलाय, संधी प्राप्त झाली एक आणि झेल झालाय, विकेटचं होईल पतन. मयूर कारंडे थोडासा निराश होऊन परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. गोलंदाजाची कमाल अगदी आपण पाहतोय. आशिष जबरदस्त गोलंदाजी करत असताना 1 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि ती देखील वाईडची अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय दूरवरून प्रेक्षक आज या ठिकाणी उपस्थित झाले. खास सगळ्यांना उत्कंठा लागली होती की ही स्पर्धा केव्हा चालू होते. डीडी स्पोर्ट क्लबच्या आमच्या सगळ्या सदस्यांचे कष्ट आहेत, त्यामध्ये आम्ही ठराविक नाव घेतो. त्यामध्ये अतुलदादा मांगडे असतील, सागरदादा शेडगे, आमचे चेतनभाऊ बाटे असतील, विश्वनाथदादा पवार, अमितजी शिळमकर आणि संपूर्ण डीडी स्पोर्ट्स मित्र परिवार यांनी घेतलेला अथक परिश्रम, कष्ट, मेहनत अगदी आपण पाहतोय. आणि सालाबाप्रमाणे मोठ्या थाटामाटात ही क्रिकेटची स्पर्धा या वर्षी देखील मोठ्या थाटामाटात आजपासून चालू झाली आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती या शतरक्षण सुरेख, त्यानंतर केली गेलेली फेकी, धावबाची संधी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. केवळ सिंगल वरती समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 2 धावसंख्येवरती. आशिष मेहरुल काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार, येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. स्ट्राईक एंड वरती आता पोहोचलाय अजय कदम. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. व्यूहरचना त्या ठिकाणी मात्र वारंवार बदलवली जाते. खूप महत्वाची मॅच, महत्वाचा सामना, बिग बॅटल, बिग फायटिंग तुम्ही या ठिकाणी पाहताय. ओ बॅटची काढा निश्चितपणे लागली होती त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय वेगवान सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. काय गोलंदाजी राहिली आशिष मेहरुल. एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी आशिष मेहरुलची. आता सामन्याचं समीकरण तयार होईल. शेवटचे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. प्रसन्न पाटील अगदी आपण पाहतोय दुसऱ्या षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार. आमचे गुरुवर्य स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या तोंडात नेहमीच वाक्य असायची, थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा, सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा, सागर लहराएगा, होगी एक पहल, लेकिन उसके पहले एक शाम होगी, देखना है आज की शाम किसके नाम.
दोन्ही बलाढ्य संघ आणि त्यांच्यातील झुंज. ओ वेगवान चेंडू, अगदी आपण पाहतो आहे सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्या उडवल्यात आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळत आहे. विकेट पाहायला मिळते. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 5 चेंडू आणि तब्बल 28 धावांची गरज. आक्रमण करावं लागेल, अटॅकिंग माइंडनं मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागेल. तेव्हा विजय खेचून आणता येईल, तेव्हा विजय पताका फडकवता येईल आणि तेव्हा यश खेचून आणता येईल. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. जो अप्रतिम खेळ करेल तो मात्र बाजी मारताना पाहायला मिळेल. योगेश सरकार सर्वप्रथम फलंदाजी केली आणि या स्वर्गीय अंकुश दादा पाटील 11 ही टीम आता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अगदी आपण पाहतो आहे. 5 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेला हा फटका डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली आहे, परंतु आता सिंगल डबल काम करणार नाहीयेत. आक्रमकतेची गरज आहे, परंतु आणखीन एक धक्का, धावाची शिकार. विकेट पाहायला मिळते. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय वातावरण पहिल्या दिवशी जे पाहायला मिळालं, मानाचा करंडक. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला उत्कंठ लागलेली असते. बिबीवाडीकर, इंदिरानगरकर, अगदी आपण पाहतोय सगळे प्रेक्षक आज मोठ्या संख्येनं खास करून आजूबाजूचा परिसर उपस्थित आहे. संपूर्ण पुण्यनगरी असेल, महाराष्ट्र क्रिकेट अगदी आपण पाहतोय. अनेक जण लाईव्ह बरोबर क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून मात्र जे जोडले गेले आणि दिवसभर सामने देखील तसेच झाले. शेवटच्या षटकापर्यंत जाणारे, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे सामने देखील क्रिकेटच्या रसिकांनी पाहिलेले आहेत. 3 चेंडू आता शेष असतील. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली जाते आणि सालाबाप्रमाणे खऱ्या अर्थानं आम्हाला देखील संपूर्ण आमचे पिंटू दादा मांगडे आणि सहकारी समालोचनाची जी संधी दिली अगदी आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी वेगळे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपक मंडले सर असतील आणि संपूर्ण आमचे डीडी स्पोर्ट क्लबचे सहकारी असतील. नेहमीच प्रेम करणारे सगळे सहकार्यांना मी धन्यवाद देईल. यावेळेला अगदी आपण पाहतोय धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र आणि याच बरोबर सामना संपलाय. योगेश सरकार संघानं मारली आहे बाजी. अगदी आपण पाहतोय गायत्री 11 संघानं मारली आहे बाजी आणि आता तर डॉनचं गाणं हे वाजलंच पाहिजे. हार्दिक अभिनंदन. पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. थँक्यू थँक्यू थँक्यू. हार्दिक अभिनंदन. गायत्री 11, योगेश सरकार, जबरदस्त खेळ आपण केलात. आपलं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला श्री 11, आपण देखील दिवसभराच्या सत्रात चांगला संघर्ष या ठिकाणी केला. अगदी आपण पाहतोय आता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करणार आहोत. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी विनोद सर आपल्या बरोबर जोडले जातील. मयूर कारंडे आधीच्या मॅचचा आणि आताच्या मॅचचा 22 नाही. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर कारंडे, या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आताची मॅच जी झाली भावेश नाईक मॅन ऑफ द मॅच. चला विनंती आहे दोन्ही खेळाडूंनी